आज आपलेच लोक आज मला आंबेडकरी चळवळीतल्या लोकांबद्दल लोकसभेला अत्यंत मला दुःख झालं एक आंबेडकरी तरुण म्हणून. ज्यावेळी आपल्या बौद्ध समाजातून गल्ली गल्लीमध्ये काँग्रेसला मतदान झालं, आज मला सांगा, ज्या बाबासाहेबांना काँग्रेसने संविधान सभेवर यायला त्रास दिला, आज तीच काँग्रेस बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आहे म्हणून आपल्या लोकांचे मतं घेतले आणि वर्गीकरणाला एकीकडे पाठिंबा देते. म्हणजे तुमचा दुश्मन कोण आहे ते आपल्या लोकांना कळी नाही. दुश्मनालाच तुम्ही ताकद द्यालात. आताच सोलापूरचं मी उदाहरण बघितलं. आपल्या वस्तीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार फिरत आहे आणि तो आपल्या मतं मागत आहे. आज आपल्या लोकांनी त्याला प्रश्न विचारला पाहिजे की बाबा, तू अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला तुझा विरोध कर, तरच आम्ही तुला मतदान देऊ. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे आपण बळ कोणाला द्यालोय. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी समाजाला आव्हान करू इच्छितो की आपल्या समाजाच्या लोकांनी आपल्याच निळ्या झेंड्याच्याच पक्षाला मतदान केलं पाहिजे. भले ते निवडून येऊ दे किंवा न येऊ दे, कारण आपला एक दबाव तंत्र, आपली ताकद दिसणार आहे. जातीवादी पक्षांना आणि जातीवादी लोकांना जर आपण मतदान करत असू तर आपण दुश्मनालाच दूध पाजत आहोत असा अर्थ होतो. कारण तुम्ही बघा, जाता जाता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारने जाता जाता अनुसूचित जाती वर्गीकरणाची समिती नेमलेली आहे. त्याचा GR आहे. इंदिरा अस्वार जी पार्टीची आहे तिला सदस्य सचिव केलेला आहे. आज महाविकास आघाडीच्या लोकांना प्रश्न, आपल्या समाजाने प्रश्न विचारला पाहिजे की उद्या जाऊन तू समिती बरखास्त करणार आहे का? कारण हा दूरगामी परिणाम होणारा निर्णय सर, दूरगामी परिणाम होणारा